रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणापुढे आज अस्सल आणि नक्कल याविषयी हा भाग सादर करणार आहे. माणसाला असलीपेक्षा नकली जास्त आवडतं. अगदी एकच प्याला नावाचं नाटक फार पूर्वी लागलं होतं. बहुतेक ते गडकऱ्यांनी लिहिलं असावं. कित्येक दिवस ते फुल नाटक चाललं होतं. लोक पैसे देऊन थिएटरला वेळ घालवत होते आणि पाहत होते. आता दारुडे लोक, मद्यपी लोक गल्ली गल्लीमध्ये आहेत, रोज आपल्याला दिसतात, पलगडत चालतात. सगळं आपल्याला दर्शन रोज त्यांचं होतंच. पण ते प्रत्यक्ष पाहत असतानासुद्धा एकच प्याला नाटक म्हणजे नक्कल, त्यासाठी माणसं पैसे देऊन थिएटरला जात होते. सांगायचा मुद्दा काय की सत्य गेले भोळ्यावरी, असत्याची झाली थोरी. सत्य जे आहे ना ते थोडं कटू असतं आणि ते लोकांना फारसं नाही आवडत. असत्य, खोटं, नकली, सोंग नकला वगैरे असं असलं की माणसं त्याच्यामध्ये रंगून जातात, त्याच्यामध्ये रस घेतात. खऱ्याचे खोटे आणि लबाडाचे तोंड मोठे अशी एक म्हण आहे. तेव्हा अनेक संतांनी सांगितलं आहे, बहुरूपे धरे संन्यासाचा वेश, पाहोनी तयास धन देते. जो बहुरूपी असतो ना तो सोंग घेऊन येतो आणि त्या सोंगामध्ये माणसं रमून जातात आणि त्याला धन देतात. तो जर संन्यासी होऊन आला तर त्याला धनसुद्धा अर्पण करतात, कारण त्यांना हा संन्यासी आहे का बहुरूपी आहे हे सुद्धा कळण्याची फारशी बुद्धी नसते. संतांनी अनेक ठिकाणी वेगवेगळं म्हटलेलं आहे. काय भुललासे वरले या रंगा, काय भुललासे वरले या रंगा. वरच्या रंगाला माणूस भुलतो आणि वरचा रंग जास्त माणसाला आवडतो, अंतरंगाकडे जात नाहीत. वरचा रंग म्हणजे कवर चांगलं असलं की पुस्तक विकतं, आत मॅटर कसा का असेना. पॅकिंग चांगली असली की आतमध्ये दगड भरलेले का असतात की ते पॅकिंग चांगली पाहिली की माणसं भुलून जातात. मेकअप चांगलं पाहिजे, मग ते गुरं येणारी का बाई असणार, पण मेकअप उत्तम आहे, लग्न जमलं. सांगायचा मुद्दा असा की नक्कल जास्त माणसाला आवडते. एक दृष्टांत पाहूया. एका गावामध्ये मोठी जत्रा, वार्षिक जत्रा भरायची आणि त्या जत्रेमध्ये ते गावकरी कार्यक्रम एक आयोजित करायचे, करमणुकीचा कार्यक्रम. तर नकलाकारांच्या नकला त्या कार्यक्रमात आयोजित केल्या होत्या आणि ते नकलाकार जे होते ते प्राण्यांचे आवाज काढणाऱ्या त्या नकला होत्या. अनेक नकलाकार, आवाज काढणारे लोक वेगवेगळे त्या गावामध्ये जमले आणि तो रात्री कार्यक्रम सुरू झाला. सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज असं लोक रंगून गेले त्याच्यामध्ये. आता प्राण्यांचे आवाज आपण रोज ऐकतोच की, कुत्रे रोज भुंकतात, गल्ली गल्लीने नकोसं केलेलं आहे. कुत्रे भुंकतात, मांजरं क्याव क्याव करतात, पक्ष्यांचे आवाज आपल्याला रोज ऐकायला येतात. पण नाही, ते जे नकला करणारे आहेत ना ते जास्त माणसाला आवडतात. त्या दृष्टीने माणसं रंगून गेले. एकाने कोकराचा आवाज काढला. कोकरू म्हणजे मेंढरू असतं ना, त्याच्या पिल्लूला कोकरू म्हणतात. त्या कोकराचा आवाज काढला आणि तो जास्त लोकांना भावला. टाळ्याचा कडकडाट झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये एक धनगरसुद्धा आलेला होता. तो कार्यक्रम बारकाईने ऐकत होता आणि त्या कार्यक्रमाला प्रतिसाद चांगला मिळाल्यावर त्या धनगराच्या डोक्यामध्ये आलं की अरे, हे नुसते त्या नकली आवाजाला जर एवढे लोक प्रतिसाद देतात तर यांना जर खरोखरचाच आवाज मेंढराचा काढून दाखवला तर खूपच लोकांना आनंद होईल, आपला प्रतिसाद मिळेल. म्हणून त्याला अशी कल्पना सुचली आणि तो कार्यक्रम संपल्यावर धनगराने त्या आयोजकाची भेट घेतली. म्हणले, साहेब,
तुम्ही जो हा कार्यक्रम सादर केला ना नकलाचा, आवडला लोकांना. पण ते मेंढराचं त्या कोकरूचा आवाज जो लोकांना फार आवडला ना, तर मी उद्या जर याच्यापेक्षा चांगला आवाज जर काढून दाखवला, कारण मी धनगर आहे जातीने आणि यांचा आवाजाचा मला फार माहिती आहे. एवढंच नाही तर मी ओरिजिनल आवाजसुद्धा तुम्हाला काढून दाखवू शकतो. तर उद्या जर माझा कार्यक्रम तुम्ही ठेवला, जाहीर केलं स्पीकरवरून, तर बरं होईल. तो म्हणला बघा, पण तुम्हाला आत्मविश्वास आहे ना की लोकांना आवडेल? म्हणजे काय, ओरिजिनल तर लोकांना आवडणारच ना म्हणला. नक्कल आवडते तर मग अस्सल का नाही आवडणार, असं त्याचा आत्मविश्वास होता. झालं, त्या आयोजकांनी मान्य केलं, स्पीकरवरून जाहीर केलं की उद्या याहीपेक्षा उत्तमोत्तम कार्यक्रम सादर केला जाईल. वेळ डिक्लेअर केली आणि लोक मग थांबले ना दुसऱ्या दिवसच्या कार्यक्रमाला, कारण जत्रा 4-5 दिवसाची होती. झालं, मग त्या नकलामध्ये त्या आयोजकांनी त्या धनगराची आणि त्याची माहिती करून दिली. आणि आज हे जे आजचे नकलाकार आहेत हे ओरिजिनल आवाज तुम्हाला काढून दाखवणार आहेत, तर ऐका. आणि मग त्या धनगराला सांगितलं, हां आपण कार्यक्रम सुरू करा. तर त्याने काय केलं धनगराने, की ते कोकरू असतं ना, लहान असल्यामुळं त्याने त्या घोंगडी अशी घेतली होती, अशी पांघरली होती घोंगडी, आणि बगलेमध्ये त्याने लपून ते कोकरू आणलं होतं. आणि मग ते सुरू झाल्यानंतर तो असा बगलात ते कोकरू दाबलं की ते बॅ करून ओरडायचं ते, आणि मग लोक ऐकायचे ते. असं एकदा, दोनदा, तीनदा झालं, पण फारसा काय प्रतिसाद मिळाला नाही. काही लोकांनी प्रतिसाद दिला, काहींनी दिला नाही वगैरे. आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर झालं, मग त्याचा आभार मानले, कार्यक्रम संपला. आणि मग आयोजकाला त्या धनगराने विचारलं, म्हणाले कसा काय झाला माझा कार्यक्रम, लोकांचा प्रतिसाद वगैरे कसा काय होता? तर तो म्हणला, लोकांच्या कालच्यासारखा हा कार्यक्रम नाही झाला. हा हुबेहूब कार्यक्रम नाही झाला कालच्यासारखा. अरे अरे अरे, धनगर एकदम नाराज झाला. म्हणले अरे, त्याने लगेच ते कोकरू काढून दाखवले. हे कोकरू म्हणले, हे प्रत्यक्ष कोकराचा तो आवाज होता, मेंढराचा आवाज होता. आणि तो आवाज हुबेहूब नाही म्हणता तुम्ही, तुमच्या आकलीचं दिवाळच निघाले. म्हणाले तुम्हाला अस्सल आवडत नाही, नक्कल आवडते, यावरून हे सिद्ध झालं म्हणले. तेव्हा गाढवापुढे गायली गीता आणि कालचाच गोंधळ बरा होता, अशातलं प्रकार झाला म्हणाले. तो मोठा नाराज झाला. आणि सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, म्हणून सोंग घेऊन नकला करून देव प्राप्त होतो असं नाही. नकलेने माणसं तेवढ्यापुरते आनंदी होतात, करमणूक होते, पण ते आनंदी होतील असं नाही, त्यांना अखंड समाधान मिळेल असं नाही, असा आजचा हा अर्थ आहे. पण करणार काय, लोकांना हे वरच्या रंगाला बोलून नक्कल आवडते. बस, रावणाने सोंग घेऊन सीतेला फसवलंच की, साधूचं सोंग घेऊन अपहरण केलं ना. कारण सीतासुद्धा त्या साधूची नक्कल पाहून, म्हणजे रावण हा काय साधू नव्हता, साधूची नक्कल करून तो आला होता. सोंग म्हणू आपण त्याला. हे सोंगाला लोक जास्त, सोंगाड्या लोकांना फार महत्त्व आहे. समाजामध्ये इतके सोंगाडे लोक झालेत ना, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सोंग घेऊन ते शिरतात आणि लोकांची फसवणूक करतात. असा हा आजचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा रावणाच्या सोंगाने सीतेसारखी सीतामाता फसली, महाबळ भट्टाच्या सोंगाने यशोदा माता फसली. तो बी असाच भटजीचं सोंग घेऊन आला, भविष्य सांगणार, भविष्य पाहणार, ग्रहपीडा दूर करणार, हस्तसामुद्रिक पाहणार, असं ओरडत होता. आणि यशोदेने बोलून घेतलं ना त्या महाबळ भट्टाला, आणि त्या भगवान गोपालकृष्णाचं भविष्य पाहिलं. म्हणजे त्या सोंगालासुद्धा यशोदा बोललीच की. किंवा वामन अवतार होऊन, वामनाचा रूप घेऊन जेव्हा वामन आला बटूचं रूप घेऊन, तेव्हा हा बळीराजा फसलाच की. बळीने 3 पात जमीन दिली आणि त्याला पाताळात जावं लागलं. जे सोंगाला भुलले ना, त्यांचा परिणाम दुःखातच झालेला आहे. मग तो बळी असू दे
रावण असू दे किंवा महाबळ भट्ट असू दे, हा धोतर गुळाले ढोंगणाचे त्या महाबळ भट्टाची तर टिंग झाली नंतर की पाठ काय त्याला मारायला लागले, तर काय काय त्याची फजिती झाली. पण फजितीच होत असते. सोंगाने अखंड माणूस आनंदी होत नाही. सोंग हे सतत बाजारामध्ये चालत नाही. असा हा आजच्या ह्याचा व्हिडिओ आहे. कारण आणि सोंग करणारा नकली माणूस, जोकर माणूस, तो समाधानीच असतो असं नाही. असाच एका सर्कसीमधला जोकर्स, तो आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये असमाधानी असायचा, पण तो नकला इतक्या भारी करायचा त्या सर्कसीमध्ये की लोकांचं 2 तास अगदी हसून हसून लोकांचं करमणूक चांगली व्हायची. असा तो नकलाकार, त्याला आपण जोकर म्हणतो सर्कसीतला. पण तो व्यावहारिक जीवनामध्ये असफल झाल्यामुळे तो दुःखी असायचा. तर तो एकदा असंच दुःखाचा शोध घेता घेता त्याच्यावर काही औषध मिळेल का, काही उपचार कोणी सांगेल का म्हणून त्या गावामध्ये शोधाशोध घेत होता. लोकांनी सांगितलं एक ज्योतिषी फार समुपदेशन चांगला करतो, तुम्ही त्याच्याकडे जा. आणि मग तो त्याच्याकडे गेला ज्योतिषाकडे आणि त्या ज्योतिषीवांना सांगितलं. म्हणाले बायका मुलांच्या याच्या त्याच्या त्रासामुळे खूप मी त्रासलेलो आहे, मला समाधानच मिळत नाही बघा, तर समाधानावर असा काहीतरी उपाय सांगा. मन माझं समाधानी नसतं नेहमी, याच्यावर उपाय सांगा. तेव्हा तो ज्योतिषी नेहमी सर्कसीला जायचा आणि त्या सर्कसी पाहिल्यानंतर त्याला 2 तास आनंद व्हायचा, कारण तोही असमाधानीच असतो. ज्योतिष लोकांचं ज्योतिष सांगू शकतात, पण ते समाधानीच असतील असं नाही. तर तो सर्कसीत गेल्यामुळे 2 तास त्याच्या आनंदामध्ये जात असायचे. तेव्हा थोडी चर्चा झाल्यानंतर त्या ज्योतिषाने त्या जोकरला सांगितलं, सर्कसीतल्या जोकरला म्हणाले तुम्हाला एक चांगला उपाय सांगतो, तुम्ही सगळं दुःख विसरून जाल बघा. कारण आता त्या शहरात आपल्या सर्कस आलेली आहे ना, तर तुम्ही त्या सर्कशीमध्ये जाऊन 2 तास तिकीट काढून तुम्ही हे करा, बघा तुम्हाला काय आनंद होतो आहे. तो माझा अनुभव आहे म्हणाले. तेव्हा त्याचं ऐकल्यानंतर तो जोकर म्हणाला, अहो तो जो जोकर आहे ना तो मीच आहे. म्हणजे तो तुम्ही सर्कसीतले जोकर आहात? म्हणले हो. म्हणले मीच त्या नकला करतो आहे, सगळ्या लोकांना हसून खेळून हे करतो आहे, पण मी स्वतः समाधानी नाही आहे, कारण माझे प्रश्न वेगळे आहेत. तेव्हा नकलाकार हा समाधानीच असतो, कलाकार हा समाधानीच असतो असं नाही आहे. कारण समाधानी मनाची अवस्था आहे आणि कला ही जी आहे ही कला आहे, ही सादरीकरणातली कला आहे. लोकांचं रंजन केलं म्हणजे तो स्वतः समाधानी असतो असं नाही. पोट भरेल पण तो समाधानी असेल असं नाही. आणि म्हणून मनाचं जे समाधान असतं ना ते ज्ञानानेच होऊ शकतं. आणि म्हणून संतसंग केला पाहिजे, चांगलं वाचन केलं पाहिजे, तरच आपल्याला समाधान प्राप्त होऊ शकतो, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हेडिंग असा आहे, अस्सल आणि नक्कल. माणसाला असलीपेक्षा नक्कल जास्त आवडते, नकली बनू नका. नकली ज्या गोष्टी आहेत त्या फक्त करमणुकीपुरताच त्याचा उपयोग करून घ्या. बाकी त्याच्यावर फसवी होईल अशा प्रकारचं करू घेऊ नका. सतर्क राहा, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण.